नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। नवी मुंबई येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। नवी मुंबई रबाळे येथे शीतल आणि रमेश हे दोघं 10वीला शिकत होते। मुलगा हा रबाळेचा रहिवासी होता, तर मुलगी धनसुली येथे राहते। शीतल आणि रमेश एकाच शाळेत असल्यामुळे ते चांगले मित्र होते। रमेशला वाटले आपल्याला एखादी गर्लफ्रेंड असावी, म्हणून त्याने त्याच्याच शाळेत शिकणारी शीतलला प्रपोज केला। तिलाही तो आवडला होता, म्हणून तिने त्याचा प्रपोज एक्सेप्ट केला। इथूनच त्यांचं प्रेम सुरू झालं। आई वडील गेल्यानंतर आईवडिलांच्या फोनवरून ती लपून फोन करत असे। दोघंही 10वीला होते आणि एकाच शाळेत शिकत होते, त्यामुळे त्यांची रोजच भेट होत होती। आता दोघांचे घट्ट प्रेम झाले। एके दिवशी रमेश शीतलला म्हणाला, आपण कुठेतरी बाहेर भेटू असे म्हणाला। शीतलने होकार दिला। आई वडिलांसोबत खोटे बोलून दोघे बाहेर फिरायला गेले। त्यानंतर 16 वर्षाच्या रमेशने शीतलला घनसोलीतल्या दुसऱ्या घरात भेटायला बोलावले। त्या घरात कुणीच राहत नव्हते, ते घर खाली होतं। त्यामुळे रमेश अधूनमधून शीतलला तिथे बोलवत असे। एक दिवस त्याने शीतलला शारीरिक सुखाची मागणी केली। आपण लग्न करू, आपलं एकमेकावर खूप प्रेम आहे असे त्याने तिला म्हटले। त्याने तिला आपल्याकडे आकर्षित केलं। ती पण त्याच्या जाळ्यात अडकली। ती त्याला प्रत्येक गोष्टीत होकार देऊ लागली। त्या दिवशी दोघांनी सोबत जगण्याचे मरणाचे वचन घेतले। त्याने त्या दिवशी पहिल्यांदा तिच्यासोबत शारीरिक संबंध केले। त्यामुळे त्यांच्यातील प्रेम आणखीनच वाढलं। कमी वयात मोबाईलमुळे लागलेलं वेड होतं हे सांगता येत नाही। आता वेळ मिळेल तेव्हा ते दोघेही त्या घरी भेटायला जात असे। जुलै आणि डिसेंबर 2024च्या या काळात दोघांमध्ये नियमित शारीरिक संबंध होत होते। 10वीचं वर्ष असल्यामुळे आई वडिलांना वाटले मैत्रिणीकडे अभ्यासाला जात असेल, त्यामुळे त्यांनी मुलीकडे फारसे लक्ष दिले नाही। अचानक एक दिवस शीतल आजारी पडली आणि तिच्या पोटात खूप दुखू लागलं, त्यामुळे ती 2-3 दिवस शाळेत गेली नाही। 10वीचं वर्ष असल्यामुळे शीतलच्या वडिलांनी शीतलला हॉस्पिटल घेऊन जायला सांगितलं। आपल्या मुलीचं पोट मोठं दिसते आईच्या लक्षात आलं। आईच्या मनात थोडा संशय आला, परंतु मुलीच्या पोटात जास्त दुखू लागल्यामुळे तिच्या आईने घाईतच महानगरपालिकेच्या दवाखान्यात तपासणीसाठी नेलं। डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा शीतल 5 महिन्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले। हे ऐकून शीतलच्या आईची तर पायाखालची जमीनच सरकली। शीतलच्या आईला काय करावं आणि काय करू नये हे समजत नव्हतं। त्यानंतर तिच्या आईने शीतलला विचारपूस केली, तेव्हा शीतलने सांगितले, आपल्याच वर्गमित्राने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली। रमेशने मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले, असे शीतल आईला रडून रडून सांगू लागली। मुलीने सगळा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आईने रबाळे पोलीस स्टेशन गाठले आणि रमेश विरुद्ध तक्रार दाखल केली। पोलिसांनी शीतलवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि कारवाई सुरू केली। खरं तर 15 वर्ष 16 वर्ष हे किशोरवय असतं, त्यामुळे या वयामध्ये या मुलांच्या शरीरात विचाराचा विविध बदल होत असतात। हे लैंगिक आकर्षण देखील असतं। खरं तर या किशोरवयामध्ये आपल्या पालकांनी आपल्या मुलासोबत खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे। जर आताचे मुलंच आईवडिलांना समजून घेत नसतील तर आईवडिलांनीच आपल्या मुलांना समजून घेऊन सगळ्या विषयाची माहिती देणं गरजेचं आहे। आपल्या मोठ्या होणाऱ्या मुलासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं फार गरजेचं आहे। आपल्या मुलासोबत चांगले वातावरण निर्माण करणे या गोष्टी आजच्या युगात खूप जास्त गरजेची आहे। त्यामुळे मोठी होत चाललेली मुलं आपल्यापासून काही लपवणार नाही ना, जसे शीतलने लपवले। त्याचे परिणाम शीतलचे वाढलेलं पोट। म्हणून समोर आलं गरोदर मुलीच्या शरीरात होणारे बदल। मुलगी 5 महिन्याची गरोदर होती तरी आईवडिलांना काहीच माहिती नाही। खरं तर यातच खूप काही दडलेलं आहे। पैसे कमावण्याच्या नादात हे लोक खूप बिझी असतील आणि जेव्हा चूक लक्षात येते तेव्हा समोरील मुलाला दोषी ठरवलं जातं। रमेशवर लागलेला गुन्हा आणि त्याला एकट्याला दिलेला दोष योग्य आहे का? मुलांना इतक्या कमी वयात तुम्ही मोबाईल देता, त्यामुळेच मुले असे करतात। चूक जर दोघांची असेल तर शिक्षा देखील दोघांना व्हायला पाहिजे। ही सत्य घटना मुंबईमध्ये घडली आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।